नमस्कार. आज आपण तयार करणार आहोत मूग न भिजवता चविष्ट पौष्टिक असे फोडणीचे वरण. तेही खूप झटपट कमी साहित्यामध्ये आणि अतिशय चविष्ट पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. महत्त्वाच्या टिप्स आहेत जेणेकरून त्या तुम्हाला उपयोगी पडतील आणि रेसिपी करताना तुम्हाला फायद्याचे ठरेल. यासाठी चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे, कढीपत्ता, लसूण घेतलेला आहे, कोथिंबीर, कढीपत्ता, खोबरं आणि इथे हिरवे मूग 1 वाटी घेतलेले आहेत. त्यानंतर ते हे बघा अशा पद्धतीने हिरवे मूग असे निवडून स्वच्छ करून घेतलेले आहेत. आणि हो, व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आता आपण पुढची तयारी करूया. कुकरमध्ये मी हे स्वच्छ धुवून घेत आहे. 3 पाण्याने चांगले धुवून घ्यायचे आहेत. हे बघा अशा पद्धतीने. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा, म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. आणि तुम्हाला अजून कशा रेसिपी बघायला आवडतील कमेंटद्वारे मला नक्की कळवा. अतिशय पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी आहे. कुकरमध्ये 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. चेक करायचं अगोदर शिजलेत की नाही. नाही शिजले तर एखादी शिट्टी तुम्ही जास्त करू शकता. खोबरं, लसूण. आता आपण वाटण तयार करून घेत आहोत. या ठिकाणी कोथिंबीर आणि कढीपत्ता याचं असं चांगलं वाटण तयार करून घ्यायचं आहे. जिरे घातलेले आहेत चवीला. खूप टेस्टी लागते आणि हेल्दी पण आहे रेसिपी. नक्की करून बघा. हे बघा अशा पद्धतीने हिरवगार असं वाटण तयार करून घेतलेलं आहे आपण. अजिबात तिखट लागत पण नाही. चवीला तर एकदम छानच लागते. नक्की करून बघा. अशा वाटणाचे तुम्ही फोडणीचं वरण आणि अख्ख्या मुगाचं. आणि कशी झाली तुमची रेसिपी कमेंटद्वारे मला नक्की कळवा. हे बघा 4 शिट्ट्यामध्ये अशा प्रकारे मऊसूत शिजलेल्या आहेत मूग आपले. अतिशय रुचकर व पौष्टिक हेल्दी रेसिपी आहे. नक्की एकदा ट्राय करा. आणि तुमची पण रेसिपी कशी झाली कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. आणि हो, कुक विथ वंदना दाते रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आता हे मूग आपल्याला मऊसूत शिजलेले आहेत. त्यानंतर आता आपण ह्याला फोडणी करून घ्यायची आहे. थोडंसं चमच्याने ते घोटून घ्यायचं आहे, म्हणजे जरा एकजीव होतात. आणि आता पॅनमध्ये एक साधारण चमचाभर तेल घालून घेत आहे. आता करायची आहे फोडणी. त्यामध्ये घालायचे आहे. चांगलं तेल गरम होऊ द्यायचं आहे. त्यानंतर घालायचे आहे मोहरी, जिरे, हिंग. चांगली फोडणी तडतडू द्यायची आहे. कढीपत्ता भरपूर, हिंग, हळद आणि लाल तिखट चवीनुसार. तुम्ही या ठिकाणी हिरवी मिरची सुद्धा कापून घालू शकता किंवा लाल तिखट सुद्धा वापरू शकता. आता हे वाटण घालून घेत आहे फोडणीमध्ये. तेही चांगलं परतून घ्यायचं आहे 3-4 मिनिटं. वाटण आपलं परतून होतंय तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आणि हो, आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. आणि आता हे 3-4 मिनिटं चांगलं परतून घेतलेलं आहे. खमंग असा वास येतोय. लसूण आणि खोबरं, कढीपत्ता, कोथिंबीर याचा अतिशय टेस्टी लागणार आहे.
आता हे 3-4 मिनिटं मी चांगलं परतून घेतलेलं आहे आणि ह्यानंतर तुम्ही ह्यामध्ये शिजवलेले मूग घालून घ्यायचे आहेत. शिजवलेले मूग घातल्यानंतर त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. अतिशय रुचकर आणि झटपट होणारं हे आपलं मुगाचं वरण नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आवडतात का तुम्हाला रेसिपी? कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. पाणी घालून हवी तेवढी आपल्याला कन्सिस्टन्सी करू शकता. कलर बघा सुरेख आलेला आहे. चव खूप अप्रतिम लागते. एकदा नक्की करून बघा माझ्या पद्धतीने तुम्ही. ह्या असे मुगाचे वरण, तुरीचे वरण आपण नेहमीच खातो, पण मुगाचे वरण हे अतिशय टेस्टी लागते. आणि आता चवीनुसार मीठ घातलेलं आहे. उकळी करून घ्यायची आहे 3-4 मिनिटं चांगली. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. कढीपत्त्याचा आणि फोडणीचा खमंग वास येतोय. मुलांना पण आवडेल अशी ही रेसिपी आहे. पोळी बरोबर, फुलक्या बरोबर तुम्ही ही खाऊ शकता. आणि हेल्दी रेसिपी आहे. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. भेटूया पुन्हा अशाच छान आणि नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.